हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ही प्लेट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज काहीतरी स्पेशल आहे. तर आज मी बनवलेली आहे पुरी भाजी. तर पुरी भाजीचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर डिटेल रेसिपीसाठी रेसिपी पूर्ण बघायला विसरू नका. तर त्यासाठी काय केलं, मी गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवले. त्यामध्ये घातलेलं आहे 3 चमचे तेल. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये घातलेले आहेत 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. थोडंसं हिंग घातलंय आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घातलंय. मोहरी जिरं छान तडतडलं की नंतर त्यामध्ये मी घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा. तर हे 2 कांदे आहेत, ते मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता कांदा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला की नंतर त्यामध्ये हे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातले. कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट आहे आपण छान अशी परतवून घेऊयात. तर आता आलं लसूण पेस्ट छान परतवून झाले. त्यानंतर मी ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, तर त्याचे उभे काप केलेले आहेत, त्या घालून घेतलेत. त्यानंतर घातलेलं आहे टोमॅटोची प्युरे. तर हे 3 टोमॅटो आहेत, तर ते कच्चेच मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. तर आता ती टोमॅटोची प्युरे आपल्याला छान अशी तेलावर परतवून घ्यायची. तर अगदी तेल छान असं सुटलेलं आहे. त्यानंतर घातला आहे मी सब्जी मसाला. तर 2 चमचे सब्जी मसाला घातला, 1 चमचा धना जिरा पूड घातले, 1 चमचा हळद घातले, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर. तर हे सगळे मसाल्यांचं प्रमाण आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा किती क्वांटिटी बनवायची त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता सगळे मसाले तेलावर छान असे परतले गेले की नंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आहे. तर हे मलाईवालं दही आहे, फार आंबट नाही आहे आणि असं घट्टसर असं दही आहे. तर तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही त्याऐवजी फ्रेश क्रीम घातली तरी चालेल. तर आता दही मी मसाल्यामध्ये छान परतवलं. त्यानंतर घातलेला आहे वाटाणा. तर हा फ्रोझनवाला वाटाणा आहे, तुम्ही त्या जागी फ्रेशवाले वाटाणे घातले तरी चालतील. आणि 2 मोठ्या साईजचे बटाटे आहेत, ते मी फोडींमध्ये कट केलेत. तर बटाटा आणि वाटाणा छान असा मसाल्यात परतला आहे. त्यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता 1 मिनिटभर आपल्याला छान असं हे सगळं बटाटा आणि वाटाणा परतवून घ्यायचं आहे. ते परतवून झालं की नंतर त्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. ही मी 5 माणसांसाठी भाजी बनवलेली आहे. तर आता तुम्ही किती लोकांसाठी तुम्हाला हवं आहे त्यानुसार पाणी त्यामध्ये कमी जास्त करू शकता, तशी ग्रेव्ही बनवू शकता. त्यानंतर आता आपली भाजी उकळते शिजतीच आहे आणि ती मी गॅसवर बारीक गॅस करून ठेवला आणि तोपर्यंत आता आपल्याला पुऱ्यांची कणिक मळून घ्यायची आहे. तर मी गव्हाच्या पिठापासूनच पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर अगदी खुसखुशीत खमंग अशा पुऱ्या होतात. तर त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकली. त्यानं आपल्या पुऱ्यांना छान शाईन आणि कुरकुरीतपणा येतो. तर त्यानंतर घातलं 1 चमचा तेल आणि हे सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून नंतर त्यामध्ये लागेल असं पाणी घालून आपल्याला त्याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. तर पाणी थोडंसं जास्तच लागतं, कारण रवा असतो, तर रवा पाण्यामध्ये पिठामध्ये फुगतो, त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच घालायचं. आणि आता मी छान अशी त्याची कणिक मळून अगदी एक 5 ते 7 मिनटं मी ती कणिक छान अशी मळून घेतली आहे आणि त्याबरोबर नंतर वरूनही 1 चमचा तेल घातले आणि छान अशी मऊ करून घेतली. नंतर ती अर्धा तास झाकून ठेवली. तोपर्यंत बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि आता ती मी भाजी बाजूला काढून ठेवली आणि आता आपण करूयात पुऱ्या. तर बघू शकता अगदी मऊ अशी कणिक भिजून तयार झालेली आहे. तर आता त्याचे मी एक गोळा घेऊन चपातीप्रमाणे लाटून मग त्याच्या छोट्या-छोट्या पुऱ्या बनवणार आहे. तुम्हाला त्याचे छोट्या-छोट्या गोळ्या करून एक सिंगल पुरी बनवायची असेल तरीही तुम्ही बनवू शकता. तर थोडंसं पीठ लावलं मी आणि आता आपल्याला त्याच्या मोठ्या अशा चपाती लाटून घ्यायच्या आहेत आणि या डब्याच्या साहाय्यानं आपल्याला त्याच्या छोट्या-छोट्या अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर आता अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेत. तोपर्यंत गॅसवर मी तेलही गरम करायला ठेवलं होतं आणि आता मी तेलावर एक करत अशा पुऱ्या तळून घेते. तर बघू शकता अगदी छान टम्म अशा फुगलेत आणि या पुऱ्या तुम्ही कोणत्याही व्हेज भाजीसोबत किंवा नॉनव्हेज सोबत कशासोबतही खाऊ शकता. एवढ्या सुंदर या पुऱ्या होतात. तर ही पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एकदा सेम अशीच रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कळवायला विसरू नका की तुम्हाला तुमची ती रेसिपी कशी झाली वगैरे काय ते मला नक्की सांगा.
तर खूप छान अशी आपली प्लेटिंग झालेली आहे. मी बुंदी रायता पण त्यासोबत बनवला होता. तर ही पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.